नमस्कार प्रेक्षकांनो, स्वर्ग मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत. जानकी, ऋषिकेश आणि ओवी यांनी हाताने बनवलेला कंदील ते दरवाजाच्या बाहेर लावतात, रांगोळी काढतात, दिव्यांची आरास असते आणि लायटिंग. तेव्हा दिवाळी अशी खूप चांगल्या प्रकारे साजरी करत असतात. तर दुसरीकडे इकडे ऐश्वर्याला कळत नसतं की आता दिवाळीचं फराळ कसं बनवायचं. त्यामुळे ती आता एक कॉल करत असते आणि तिच्या डोक्यामध्ये सारखा तोच विचार असतो की घरात फराळ बनवायचे, मला जमणार आहे का? ती कोणाला तरी सांगत असते की आता मला फराळांची ऑर्डर द्यायची आहे आणि हे फराळ उद्याच यायला हवं आहे. तेव्हा समोरून तो माणूस म्हणतो की मॅडम, फराळ संपलं. आणि ऐश्वर्याचं बोलणं आजी ऐकत असतात. ऐश्वर्या फार संतापते आणि म्हणते की हे काय चाललंय? आज फराळाची ऑर्डर दिली आणि फराळ संपलंय? अहो, तुमच्या दुकानाला फटाक्यांची आरास टाकून पेटवून द्या ना. दुकानात काही नाही आहे तर दुकान चालू कशाला ठेवतात? आणि काय हो, दिवाळी अजून किती दिवसांवर आहे, तुमचं फराळ लगेच कसं काय संपलं? असं रागातच बोलून फोन ठेवून देते. तेव्हा आता आजी ऐश्वर्याला म्हणता की तुझं काय चाललंय? अगं, तुला असं वाटू देऊ नको की तू फराळ बनवू शकणार नाही. तुला बनवावंच लागेल आणि तुला नसेल जमत ना तर बाहेर ऑर्डर दे आणि लवकरात लवकर मागव. कारण ह्या घरात फराळ जर नसलं तर पूजा कशी करणार आहे? मग त्या सुमित्राला जानकीची आठवण आली तर पुन्हा तू एवढे प्रयत्न करून जसं तुझी मान ताठ केलेली आहे ती पुन्हा खाली जाईल. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, आजी काही घाबरू नकोस, असं काही होणार नाही. मी कोणाची मुलगी आहे हे यांना माहितीच आहे. त्यामुळे आमच्या घरात असं फराळ वगैरे कधी बनवायचे नाही. सगळं काही बाहेरून आणायचे आणि म्हणून मला सवय नाही आहे. पण मी त्याचा बंदोबस्त केला. आता हे फराळ मी बाहेरून मागवणार आहे आणि त्यामुळे आईंना कशाला जानकीची आठवण काहीतरीच म्हणू नका. असं म्हणून आता ऐश्वर्या आतमध्ये निघून जाते. तर इकडे आजी मात्र हिचं ऐश्वर्याचं सोंग आणत असते. ती कसं बोलली, कसं काय काय बोलली हे त्यांना आठवत असताना म्हणतात की बघूयात आता काय होतं ते. पण असं नको व्हायला की जानकीची सौमित्राला आठवण येईल आणि आमचा प्लॅन फसेल, असं ती विचार करत असते. तर दुसरीकडे जानकी, ऋषिकेश आणि ओवी हे फराळ बनवून ते तळण्याचं काम करत असतात. तर जानकी आता रवा भाजत असते, लाडूंची तयारी चालू असते. एकीकडे शंकरपाळ्यांचं पीठ भिजवत असते तर दुसरीकडे रवा भाजून लाडू बनवून चकलीचं जे काही भाजणीचं पीठ आहे ते बनवत असते. यात आता ऋषिकेशला काही परफेक्ट जमत नसतं, मात्र जानकी त्याला व्यवस्थित सांगून समजवून शिकवत असते आणि त्याप्रकारे दोघंही मिळून आनंद व्यक्त करत फराळसुद्धा बनवत असतात. दोघांचं एकमेकांवरचं प्रेम आणि ते फराळ बनवत असताना दोघंही खूप रोमॅन्टिक होतात. तेव्हा आता जानकी हसतही असते की ऋषिकेश काय काय चुका करत आहे त्याकडे पाहून तिचं लक्ष जातं आणि ती हसत असते. पुढे आता खूप आनंदातच त्यांचे शंकरपाळेसुद्धा बनवून होतात. चकली, लाडू, चिवडा सर्व काही बनवलेलं असतं. खूप असं आनंदाचं वातावरण झालेलं असतं. तिकडे आता ऐश्वर्या डोक्याला हात लावून बसते तर इकडे मात्र जानकीने कोणाचीही मदत न घेता फक्त ऋषिकेश आणि ते दोघंच फराळ बनवत आहे आणि आनंद व्यक्त करत. इतकं छान प्रकारे असं फराळ एका दिवसात सगळे पदार्थ बनवून मोकळी झालेली आहे जानकी. प्रेक्षकांनो, ऋषिकेशला पण खूप आनंद झाला आहे. तो लगेच तिला प्रेमानेच तिचा हात तिला जवळ घेतो. तितक्यात आता ओवी समोरून येते आणि त्या दोघांना एकत्र पाहून त्यांचा फोटो काढते. आता जानकी खूप लाजत असते आणि ती म्हणते की शांत बस ओवी, काय करतेस? तेव्हा ओवी म्हणते की तुम्ही असे खूप छान दिसतात ना म्हणून मी फोटो काढला. आणि मग त्यानंतर इकडे ऐश्वर्या किचनमध्ये फराळ बनवत असते तर पूर्ण गॅसवरती तिने रवा सांडवलेला असतो. तिला लाडवाचा रवा काही भाजता येत नसतो आणि तिच्या हाताला चटके पण लागत असतात. तर दुसरीकडे जानकी, ऋषिकेश आणि ओवीचा आनंद गगनात मावेनासा झालेला असतो. जानकी ऐश्वर्या पूर्ण रडूकाने आलेली असते. पूर्ण हाताला तिने ते पीठ भरवलेलं असतं, तोंडाला पीठ लावून ठेवलेलं असतं. मात्र तिचा एकही पदार्थ बनत तर नाही. मात्र गॅस आणि वस्तूंचे नुकसान तर फार होत असते. तेव्हा तिने बनवलेला लाडू तिलाच आवडलाय. वाकडा तिरपा लाडू बनवून तिला असं वाटतंय की मला जमलंय. पण प्रेक्षकांना तो लाडू नसून वेगळाच कसला तरी आकार आणलेला आहे तिने. तेव्हा आता ऐश्वर्याचा पूर्ण जिरलेली असते. तिला काही पदार्थ जमत नाही. पण ती लगेच म्हणते, ती अवंतिका आली आणि तोंड ताणत निघून गेली. काय तर म्हणे मला काम आहे. करायची ना मदत इथे. गणपतीला तर आली होती आणि तेव्हाही मी केलेल्या चपात्यांना नकाशा म्हणून नावं ठेवून हसत होते सगळेजण माझ्यावरती. अरे, मी कधी पाणी तापवायला किचनमध्ये पाय न ठेवणारी पोरगी आज फराळ बनवते. कसं जमणार आहे तिला फराळ? चांगलं सांगत होती मी त्या सौमित्राला की बाहेरून ऑर्डर देऊया. तर म्हणे घरात फराळ बनवायचं. हे पहिलंच वर्ष आहे की घरात फराळ बनणार नाही. काय कौतुक करते काय माहिती. मला जमणार आहे का हे सगळं? असं स्वतःलाच बडबड करत स्वतःलाच ती मूर्ख म्हणून घेते आणि म्हणते की उगाच मी ही अंगावरती हे काम घेतलं. मला तर जमणार नाही हे. आता काय करायचे? आणि रवा पूर्णपणे जळून काळा झालेला असतो. हे पाहून तर तिला घामच फुटतो. ती म्हणते की अरे बापरे, आता मी काय करू? तिला काहीच कळत नसतं. पण दुसरीकडे जानकी आणि ऋषिकेश यांना खूप घाम आलेला असतो आणि जानकी ऋषिकेशचा घाम पुसते आणि लगेच ऋषिकेश तिला प्रेमाने जवळ घेतो. कारण दोघांनी मिळून बनवलेल्या पदार्थाला
एकमेकांवरचं प्रेमसुद्धा त्याच्यात उतरलेलं असतं आणि अशा प्रकारे त्यांची दिवाळी खूप जोरदार साजरी होत असते. तर इकडे मात्र ऐश्वर्याचा पार घामच फुटलेला असतो. तितक्यात आता काम करत असतानाच तिला फोन येतो आणि मग ती म्हणते की आता अशा वेळेला कोणाचा फोन आला इथे, मला कामाने माझं भुसकट पडलंय आणि त्यात हा दुसरा फोन. पण नेमका तिच्या आईचा फोन असतो म्हणून ती उचलते. तेव्हा तिच्या आई समोरून म्हणत असते, "काय गं ऐश्वर्या, काय करत आहेस? फराळ बनलं का? तू रवा भाजलास ना? लाडू जमतायत का तुला?" तेव्हा ऐश्वर्याचा अजून पारा चढतो. ती म्हणते, "काही नाही गं आई, तो रवा भाजलाय पण माहिती नाही लाडू वळतच नाही. सगळे लाडू फुटतायत आणि ती पीठ तर पूर्णपणे रवासुद्धा जळून गेला. मला आता काहीच कळत नाहीये मी काय करू ते. मी कधी केलंच नाही आई, तर मला कसं जमणार आहे सांग बरं तूच." तेव्हा आता ऐश्वर्या तिच्या आईला सांगत असते, की "आता लाडूही वळवत नाही. तू मला सांगितलं होतं ना शंकरपाळे, त्याप्रमाणे मी बनवले, पण ते मी कापूनसुद्धा घेतले आणि तेलात टाकले तर सगळं वरती फसफसलं आणि पूर्ण शंकरपाळ्यांमध्ये तेल गेलं. आणि चिवडा चिवडा मी बनवला, पण माहिती नाही की तो असा ओलसर का झाला आई." तेव्हा तिची आई म्हणते, की "तू काय टाकलं होतंस चिवड्यामध्ये?" तेव्हा "अगं आई, मी पोहे घेतले, शेंगदाणे टाकले, कढीपत्ता टाकला आणि कांदा टाकला." तिची आई समोरून म्हणते, की "अगं ऐश्वर्या, कांदा कोणी टाकतं का चिवड्यामध्ये? ते काही पोहे नव्हते बनवत तू." तेव्हा ऐश्वर्या म्हणते, "मला तर वाटलं की ते छान कॉम्बिनेशन आहे म्हणून मी त्याच्यामध्ये कांदा टाकला." तेव्हा "आता सगळं चुकलंय तुझं ऐश्वर्या." मग ऐश्वर्या म्हणते, "अगं मम्मी, एकतर माझा घाम गळाला, मी पूर्णपणे थकली आणि त्यात माझे आता पेशन्स पण संपलेले आहे. एवढं करून सुद्धा मला एकही पदार्थ जमलेला नाही तेव्हा आता मी एखाद्या गरजूबाईला ऑर्डर देते आणि विषय संपवून टाकते. आता मला काहीच करायचं नाही आहे." असं म्हणून आता ती तिच्या आईला सांगत असते. तर इकडे मात्र जानकी आणि ऋषिकेश खूप खुश असतात आणि तितक्यात गुलाब तिथे आलेला असतो. गुलाबला आता जानकी पूर्ण मोठी पिशवी भरून फराळ देते आणि सांगते, की "हे फराळ रणदिवेंच्या घरी घेऊन जायचे आणि कोणालाही माझं नाव सांगायचं नाही की हे फराळ मी दिले." तेव्हा आता गुलाब म्हणतो, "ठीक आहे मॅडम, मी तुमचं काम बरोबर करेन." मग गुलाब पुन्हा थांबतो आणि म्हणतो, की "वहिनी, पण मला सगळ्यांनी विचारलं की हे फराळ तुम्ही कुठून आणलं, तर काय सांगू मग? कारण तुमच्या हातची चव त्यांना तर माहीत आहे ना." मग जानकी म्हणते, "सोपं आहे, सांगायचं की माझ्याच घरून हे फराळ तुमच्यासाठी मी मागवले असं सांगा, पण प्लीज माझं नाव घेऊ नका, नाहीतर मग फराळ हे त्यांच्यापर्यंत म्हणजे त्यांच्या जाणारच नाही, कारण ते आता नकार देतील माझं नाव सांगितल्यावरती." तर गुलाब म्हणतो, "ठीक आहे, तुम्ही सांगताय त्याप्रमाणे मी बोलून पाहतो सगळ्यांशी." आणि गुलाबला ते जुने दिवस आठवतात. तो म्हणतो, की "वहिनी, तुम्ही होत्या तेव्हा किती मजा यायची ना. तुम्ही सगळं काम करून फराळसुद्धा बनवायच्या आणि घरातील सर्वांना ते खूप आवडायचं सुद्धा." तेव्हा जानकी म्हणते, "हो, ती मजा वेगळीच होती. पण आता कसं आहे ना, आम्ही त्या घरापासून लांब आहोत, पण आमची मनंही एकत्र जुळलेली गेलेली आहेत. म्हणूनच पण काय आहे ना, थोड्या गोष्टींवरून आमच्यामध्ये जे काही वादविवाद चाललेले आहे ना, त्यामुळेच हे फराळ मी बनवलं हे सांगू नका तुम्ही." तेव्हा गुलाब म्हणतो, "ठीक आहे." आणि मग आता ऋषिकेशला सुद्धा तुम्ही ही गोष्ट सांगू नका, कारण यांना सुद्धा माहिती नाही की हे फराळ मी रणदिवेंच्या घरी पाठवते. तेव्हा गुलाब म्हणतो, "बरं ठीक आहे. अजून काय सांगायचं आहे का वहिनीसाहेब?" कारण आता जानकीचं बोलणं चालू असतं आणि मग त्यामुळे गुलाबला सुद्धा इकडे काळजी वाटत असते, की आता एवढं सगळं खोटं मला बोलावं लागणार आहे. आता तो निघून जातो, तर इकडे सौमित्रा ह्या ऐश्वर्याची वाट पाहत असतात, की हिचं फराळ कधी बनवून होते आणि म्हणूनच त्या किचनमध्ये जाऊन आता ऐश्वर्याला विचारायलाच जात असतात, की हिचं फराळ नक्की कितपर्यंत बनवून झालेलं आहे. सुमित्रा ह्या ऐश्वर्या किचनमध्ये आहे की नाही, कारण ती होऊ देत नसते तिच्याकडे. एक हातात काम आणि एक हातात फोनवर बोलणं चालू असतं ऐश्वर्याचं आणि सौमित्राचा आवाज ऐकून ती आता खूप घाबरते आणि तिच्या आईला म्हणते, की "आता आईसुद्धा इकडे येते, तेव्हा मी काय करू?" असं म्हणून ती फोन ठेवते आणि मुद्दामूनच हाताला भाजल्याचं नाटक करते आणि जोराजोरात ओरडू लागते. सुमित्रा आता तिच्या आवाजाने किचनमध्ये येते आणि म्हणते, की "काय झालं गं?" तेव्हा ऐश्वर्या म्हणते, की "आई, माझ्या हाताला खूप भाजले आणि हे बघा अजून लाडूसुद्धा नाही बनवून झाले." तेव्हा सौमित्र म्हणतं, "काय? अगं, तुला येत नव्हतं तर मला सांगायचं होतं ना, एवढ्या वेळात मी सगळं फराळ बनवलं असतं. तू कशाला स्वतःच्या अंगावर काम घेतलंस, तुला जमत नाही तर." तेव्हा ऐश्वर्या म्हणते, "अहो आई, मी बनवत होती, पण आता माझा हात भाजला ना, मग मला कसं जमेल?" तेव्हा सौमित्रा म्हणते, "मला तर टेन्शनच आले." आणि किचनवरचा राडा पाहून, तो जळलेला रवा पाहून सौमित्रा खूपच आता म्हणजे त्यांना खूप टेन्शन येतं, की आता ही कसं करणार आहे हे सगळं मॅनेज. तेव्हा सौमित्रा रागाने ऐश्वर्याला म्हणतात, की "अगं ऐश्वर्या, असं एकही वर्ष गेलं नाही की आपण घरात फराळ बनवलं नाही आणि आपलं फराळ हे शेतकऱ्यांना सुद्धा आपण वाटायचो मोठ्या मानाने आणि ह्या वर्षी तर काहीच बनलेलं नाही आपल्या घरात." तितक्यात त्या दोघींचं बोलणं चालू असताना तिथे सारंग येतो. आता सारंग म्हणतो, की "अगं आई, काय झालं? ऐश्वर्याने बनवलं का फराळ? खूप असं सुगंधित वास येतोय आणि मी ना गावातून जेव्हा घरी येत होतो ना, पूर्ण घराघरांमधून मला असा स्वादिष्ट आणि असा सुंदर वास येत होता ना, की लगेच खावं असं वाटत होतं. मग आपल्या घरात नक्की काय बनले? बेसनचे लाडू बनले आहेत की कानोल्या बनलेल्या आहेत?" तेव्हा सुमित्राला टेन्शन येतं. सुमित्रा म्हणते, की "ऐश्वर्या, अगं इथे लाडूच तुला बनवता आलेले नाही तेव्हा तू कानोल्या तरी काय बनवणार आहे?" तर सारंग म्हणतो, "मला कानोल्या फार आवडतात, बनवा लवकर." आता ह्या दोघी एकमेकींकडे पाहत असतात, कारण सारंगला काय उत्तर द्यायचं हे कळतच नसतं. तर इकडे ऐश्वर्याचा चेहरा मात्र गौरी पडल्यासारखाच झालेला असतो. तिची चांगलीच जळालेली असते सौमित्रासमोर.
तेव्हा आता ऐश्वर्या इकडे म्हणते की अरे सारंग, तुला काय सांगू, मी ना सगळी तयारी केली होती. हे बघ, चकलीची भाजणी पण बनवली होती, लाडूचं पीठ पण मी बनवलं होतं, पण माझा हात भाजला ना म्हणून मला काहीच करता येत नाही. तेव्हा सारंग लगेच तिच्या काळजी घेते, लगेच समोर येतो आणि म्हणतो की दाखव तुझा हात जास्त भाजले का. तेव्हा लगेच तो तिची बाजू घेऊन म्हणतो की आई, ह्या वर्षी बाहेरून फराळ आणलं तर नाही चालणार का, कारण ऐश्वर्याचा हात खूप भाजलाय ग. तेव्हा आता सौमित्राला राग येतो. सौमित्रा म्हणते वा, वकिलाचा भाऊ शोभतोयस तू, तुझे सुद्धा आता बायकोच्या बाजूने दिसतायत सगळे मार्ग. तेव्हा आता सौमित्र खूप रागातच सारंगला म्हणतात की तुला बायकोचीच बाजू घ्यायची असते, जा तुम्ही दोघं इथून जा, मला जे करायचे ते मी करेल. मग लगेच ऐश्वर्या तोंड चोपडेपणा करत म्हणते की नाही आई, तुम्ही सांगा ना, मी बनवते, मी कुठे तुम्हाला म्हणाले की मी नाही बनवणार आहे फराळ असं. तेव्हा सौमित्र म्हणते अगं, पण तुम्हाला मगाशी सांगितलं असतं तर आत्तापर्यंत लाडू पण बनवून झाले असते. जाऊ दे, सारंगीला घेऊन जा रूममध्ये आराम करायला, माझं मी बघून घेईल कसं करायचं ते. पण ओट्यावरचा राडा पाहून सौमित्राला टेन्शन येतं. त्या म्हणतात की मलाही 10 वर्ष झाले, मी काहीच बनवलेलं नाही, कारण आतापर्यंत सगळं काही जानकी बघायची आणि त्यामुळे जानकी नसल्याने मला खूप त्रास होतोय. तेव्हा आता त्यांना एक प्रकारे जानकीचा कमीपणा भासतोय. तर आता त्या किचनमध्ये काय करायचं याचा विचार करत असतात आणि म्हणतात की कसंही करून आज मला लाडू आणि चिवडा तरी बनवावाच लागेल. तर दुसरीकडे ओवी आणि ऋषिकेश यांना फराळ खायचं असतं आणि म्हणूनच ते जानकी कुठे आहे हे लपून लपून बघत असतात. तेवढ्यात आता जानकीचं लक्ष जातं आणि जानकी ऋषिकेश आणि ओवीला ओरडू लागते आणि म्हणते की फराळ आज खायचं नाही आहे, पूजा व्हायची अजून. तेव्हा तुम्ही किती माझ्या मागे लागलात, माझ्याशी गोड बोलला, तरीसुद्धा तुम्हाला फराळ खायला मी काही चान्स देणार नाही. तेव्हा आता मुद्दामून जानकी बोलते आणि पुन्हा तिच्या कामामध्ये व्यस्त असताना इकडे पुन्हा ओवी आणि ऋषिकेश फराळ चोरण्याचा प्रयत्न करतात आणि जानकी पुन्हा येते आणि म्हणते की काय ऋषिकेश, ओवी तर लहान आहे, पण तुम्हाला पण नाही कळत का, मी सांगितलं ना एकदा फराळ आज मिळणार नाही म्हणून. तेव्हा ऋषिकेश म्हणतो फक्त एकदा टेस्ट करू दे. तरी जानकी म्हणते काहीही टेस्ट नाही आणि काहीच नाही, तुम्हाला फराळ खायला मिळणार नाही, लक्ष्मीपूजन झाल्याशिवाय मी काहीच तुम्हाला खाऊ देणार नाही. असं म्हणून ते आता ओवीला म्हणते काय कर, तू सुद्धा बाबाची बाजू घेतेस का, खोटारडी कुठली, असं म्हणत असते. आणि मग त्यानंतर ती ऋषिकेश तिच्याशी गोड गोड बोलण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून ती चकली तरी देईल. पण जानकी म्हणते तुम्ही निघा बरं अगोदर किचनमधून बाहेर, तुम्हाला काहीच मिळणार नाही. मग तिला आता आठवतं की गुलाबदादा घरी पोहोचले असतील का, त्यांनी आईंना फराळ दिला असेल का, सगळ्यांनी माझं फराळ खाल्लं असेल का, अशा बऱ्याच आठवण तिला येत असतात. तर इकडे खरंच आता गुलाब हे रणदीवींच्या घरी पोहोचलेले असतात आणि आता एवढी मोठी पिशवी पाहून सगळेजण त्याला पाहून विचारतात की यामध्ये काय आहे. तेव्हा आता गुलाब म्हणत असतो की आईसाहेब हे घ्या फराळ, आज पहिल्यांदाच मी प्रयत्न केला आहे फराळ बनवण्याचा, ह्या घराने मला आतापर्यंत खूप काही दिले आणि म्हणून मी ठरवलं की तुम्हाला सुद्धा माझ्या हातचं फराळ द्यायचं. तेव्हा तुम्हीच सांगा हे फराळ कसं बनलं आहे. मग सौमित्र म्हणते अरे पण तू हे फराळ आजच कसं काय घेऊन आला. मग गुलाब म्हणतो कारण मी आजच बनवले आणि लगेच तुम्हाला घेऊन आलो, देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी, तुम्हाला कामात येईल ना. तेव्हा सौमित्रा म्हणते की आजपर्यंत असं एकही वर्ष गेलं नाही की घरात फराळ बनवलेलं नव्हतं, हे पहिलंच वर्ष आहे आणि त्यात देवा तुझ्यासाठी आता आमच्या गुलाबचं फराळ ठेवण्यात येणार आहे. काय काय बदल होते, जानकी गेल्यापासून घरात काहीतरी वेगळंच घडते आणि अजून पुढे काय काय बघायला मिळणार आहे याची तर मला काळजीच लागून राहिलेली आहे आता. तर प्रेक्षकांनो, हा भाग इथे संपलेला आहे. पुढील भागामध्ये असं बघायला मिळतं, सौमित्रा ह्या घरातून बाहेर आलेलं असतं तुळशीला पाणी टाकायला, पण त्यांच्या पाणी टाकण्याच्या अगोदरच कोणीतरी पाणी टाकून गेलेलं असतं. बाहेर अशी मस्तपैकी सडा टाकून रांगोळी काढलेली असते आणि हे सगळं बघून त्या खूप आश्चर्यचकित होत म्हणतात की आज रांगोळी, सडा, तुळशीला पाणी, आणि असं म्हणून ते आश्चर्यचकित होतात की कोणी सगळं केलं आहे. तर दुसरीकडे जानकी घरी पोहोचलेली असते आणि ऋषिकेश तिला म्हणतो की जानकी, तू सकाळपासून कुठे गेली होतीस, मी तुला सकाळी बाहेर जाताना पाहिलं होतं. मग आता जानकी खूप घाबरते कारण ऋषिकेशला तिला सत्य सांगायचं नाही आहे की तिने फराळ रणदिवेंच्या घरी दिले. तर आता ऋषिकेशला कसं उत्तर देणार हेच आपल्याला पाहायचं आहे. तर सुमित्रा इकडे विचार करतायत की ही रांगोळी कोणी काढली म्हणून आता त्या घरात विचारणार आहे. तेव्हा आता ऐश्वर्या काय म्हणेल त्याकडे आपण पाहणारच आहोत. पाहत राहा घरोघरी मातीच्या चुली. धन्यवाद.